मुंबईसह अन्य महापालिकांमधील सत्ता वाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज दुपारी महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। मुंबई शिवसेनेला 2.5 वर्ष महापौरपद, उपमहापौरपद, स्थायी, सुधार, बेस्ट आदींपैकी काही समित्यांची अध्यक्षपदे मिळावीत अशी अपेक्षा आहे। मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई आदी महापालिकांबाबत एकत्रित निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे। फडणवीस दावोसला गेल्यानं मुंबईसह अन्य महापालिकांमधील भाजप आणि शिवसेनेचं सत्तावाटप झालेलं नाहीये आणि त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजप आणि शिवसेना नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणीही करण्यात आलेली नाहीये। पण आता फडणवीस मुंबईत परतल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येणार आहे। आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, फडणवीस मुंबईमध्ये परतलेले आहेत। आजच्या बैठकीमध्ये नेमक्या कुठल्या महापालिकांमधल्या सत्ता स्थापनेसंदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात, महत्त्वाची चर्चा होऊ शकते? माधवी, नक्कीच आपण पाहिलं तर मुंबईसह अन्य महापालिका आहेत, मग त्यामध्ये ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर या महापालिकांचा समावेश आहे। सत्ता वाटप अद्याप झालेलं नव्हतं कारण देवेंद्र फडणवीस हे दावोसला त्या ठिकाणी गेलेले होते। मात्र आता ते आल्यानंतर राजकीय हालचालींना नक्कीच वेग येईल। महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाला नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे देखील अद्याप नोंद झालेली नाहीये। पण आता फडणवीस मुंबईत आल्यानंतर या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर भाजपला 89 जागा मिळाल्या असून बहुमताचा आकडा हा 114 आहे। शिंदेची जर मदत लागणारच आहे, त्यामुळे तिकडे सत्ता वाटप होऊ शकतो। मात्र मुंबई महापालिकेत सत्तेत किती वाटा मिळतो त्या धर्तीवरती शिंदे गटाकडनं ठाणे, कल्याण डोंबिवली आणि मीरा भाईंदर रोड या महापालिकेतील सत्तेचा वाटपला भाजपला किती द्यावा याबाबतचा ठराव देखील होऊ शकतो। त्यामुळे अत्यंत वेगवान घडामोडी येत्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळतील। आज त्या संदर्भात बैठक ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नेमका यामध्ये काय निर्णय होतो आणि त्यानुसार अन्य महापालिकेची सत्तेची समीकरणं कशी जुळवली जातात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच सूरज, आजच्या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेल सध्या। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।